सगळं सांगूनसुद्धा एक्सप्लेन करूनसुद्धा समोरच्या माणसाला जर आपलं बोलणं कळत नसेल तर आपण शांत राहिलेलंच बरं असतं. कधीकधी राग आणि स्वाभिमान हे नात्यांपेक्षा मोठे वाटायला लागतात. त्या रागाच्या स्वाभिमानाच्या नादात आपण नातं विसरतो, त्या व्यक्तीपासून दूर जातो. कधी काही शब्द अपूर्णच राहतात, काही भावना व्यक्तच होत नाहीत. पण जर ती व्यक्ती परत नाहीच भेटली, कायमचीच निघून गेली तर आयुष्यात पश्चाताप सोबत राहतो. जिवंत आहे तोपर्यंत तरी समजून घे ना यार, मेल्यानंतर मी पण नाही येणार आणि माझा कॉल मेसेज पण नाही येणार. येईल फक्त आठवण. एकनिष्ठ असणाऱ्या स्त्रीला कोणत्याच वाईट गोष्टीकडे ओढण्याची हिंमत कुठल्याच पुरुषात नसते. तू बोलून जातोस रे, माझ्यापेक्षा चांगला बघ, पण कसं सांगू तुला, तुझ्यापेक्षा चांगलं कोणी दिसत नाही मला. तुझ्यावर प्रेम करणारे, तुझी काळजी करणारे खूप आहेत ना तुझ्यासोबत. कदाचित म्हणूनच माझ्या असण्या नसण्यानं तुला काहीच फरक पडत नाही. आवडणं काय असतं हे तुला भेटून समजलं. मन आनंदी कसं होतं हे तुझ्याशी बोलण्यावर समजलं. आठवणीत मन कसं रमतं हे तुझ्या आठवणीत जगल्यावर समजलं. आणि एकाच व्यक्तीवर मन स्थिर होणं काय असतं हे तू भेटल्यावर समजलं. तुझी एवढी सवय झाली आहे ना की तुझ्याशी बोलणं जरी नाही झालं ना तर लगेच माझा जीव चिडचिड व्हायला लागतो. प्रेम जीवापाड, काळजी मनाची हुरहुर, मी एकांत प्रिय, तुझा माणसात रमणं, मी चहावेडी तुझं कॉफी आवडणं, माझं मनात ठेवणं, तुझा शब्दांशी खेळणं, काहीच तर सारखं नाही आपल्यात, तरी किती छान आहे ना. तू माझं आणि मी तुझं असणं. विचारू नये त्रास किनारी आलेल्या माशाला, तुझ्यासोबतच्या आठवणी बांधू नयेत उशाला. मीच हसत हसत सोडेल तो हात पकडलेला, उगीच विरहाचा आरोप सखे तुझ्यावर कशाला. स्वभावाने रागीट असणारे मनाने खूप हळवे असतात. खूप भाग्यवान असतो तो पुरुष ज्याच्यासाठी एक स्त्री वेडी असते. मिठीमध्ये जे प्रेम असतं ते शब्दामध्ये मावत नाही. आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर 2 रेषा निळ्या होईपर्यंत जी वाट बघावी लागते त्याला प्रेम म्हणतात. एकमेकांची असलेली ओढच नात्याला जिवंत ठेवत असते. एकदा का ती ओढ संपली की नातं संपायला वेळ लागत नाही. मुलीला पैशानं सुख भेटतं असं घरचे म्हणतात, पण मुलीला त्याच्या पैशाने का जीव घेतात.